अजिबात घाबरू नकोस, आम्ही तुमची मदत करायला आलोत. जर तुम्ही आमच्या प्रश्नांची बरोबर उत्तर नाही दिलीत तर आम्ही तुमची मदत कशी करणार? हे बघा कल्लूजी, आम्ही तुमच्याकडून काही मुलं विकत घेण्यासाठी आलो. किंमत जी तुम्ही सांगाल ती. तोंड बघितला का तुम्ही स्वतःचं? सून तोपर्यंत सून असते जोपर्यंत तिला सून मानतात. माझ्या आणि माझ्या कामात लुडबुड करण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. काम अर्जंट आहे. तसं माझं काम तर खूप अर्जंट आहे. या फाईलवर दादाने साईन नाही केल्यामुळे कधीपासून तशीच पडून आहे. मला वाटलं तुझ्यासोबत असेल, मी तर तुझ्याच कॅबिनमध्ये येत होत्या. नाही, भाऊजी हाइड अँड सीक का खेळताय? एक किरण रोशनीची. शारदा, अगं बस 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 बस. शारदा, शारदा, तितकंच काम कर जितकं तुला झेपत असेल. बघ ना जरा स्वतःकडे, किती थकलेली दिसतेस तू. काही नाही हो, किचन मध्ये खूप गरम होत होतं, हवाच नाहीये त्यामुळेच. अगं का खोटं बोलतेस तू शारदा? मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की घरात ना लता आहे ना ख्वाहिश. रोशनी आणि दृष्टी तर आपल्या एनजीओच्या कामामध्ये व्यस्त असतात. तू खूप एकटी पडली आहे शारदा. घरकाम करायला आपण कोणाला तरी ठेवूया ना. बाबा, कोणाला कामावर ठेवायचं चालू आहे? अरे बाळा, समजाव ना जरा तुझ्या आईला. घरात एकटीच काम करत असते ती. मी कुणा हेल्परला ठेवायला सांगत होतो पण ऐकतच नाहीये ती. तुमच्या पाहण्यात कोणी आहे का बाबा? हो आहे ना बाळा, माझ्या ऑफिसच्या शिपायाची मुलगी आहे. मी सगळं काही समजावलंय तिला. बस तुझ्या आईच्या होकाराची वाट बघतोय मी. किती वर्षांची आहे ती? असेल ती 13-14 वर्षांची. बाबा, तुम्ही सुद्धा तेच करताय जे सगळे करतात. तुम्हाला माहितीये ना हे चाइल्ड लेबर मध्ये येतं. मला माफ करा बाळा, मी या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता. मला तर फक्त माझ्या शिपायाची मदत करायची होती. बिचारा सांगत होता की तो कसं घर चालवतो हे फक्त त्यालाच माहिती आहे. सांगत होता मुलगी आता मोठी होत चालली आहे, तिच्यासाठी आता हुंडा देखील जमा करायचा आहे. तिला काही काम मिळालं असतं तर थोडे पैसे देखील जमा झाले असते. आय एम सॉरी बाबा, परत फिरून गोष्ट गरिबी आणि साक्षरतेवरच येऊन पोहोचते. हो बाळा, जर आपल्या देशाचा एकसारखा विकास झाला असता ना तर आपण खूप पुढे गेलो असतो. असो, तुमच्या त्या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसचं काय झालं? बाबा, आतापर्यंत एका जागेचा आम्ही शोध लावलाच आहे. ही तर चांगली बातमी आहे. कसा शोध लावला? आई, मी आणि मुन्ना तिथे वेश बदलून गेलो होतो. अरे देवा, किती खतरनाक लोक आहेत ती. आणि तुम्ही दोघंच गेलात तिथे? बाळा, असं नका करू. हो बाळा, तुमची आई बरोबर सांगते अगदी. हे लोक खूपच खतरनाक असतात, काहीही करू शकतात ते. जे पण कराल ना विचारपूर्वक करा. बरं, त्या मुलांची काय अवस्था आहे आता? विचारू नका बाबा, मुलांची हालत तर जनावरांपेक्षाही वाईट आहे. ती तर होणारच. त्यांना तर फक्त यांच्याकडून धंदा करून घ्यायचा आहे ना. धंदा. तसं एका तरी मुलाला सोडवलं? नाही आई, हे इतकं सोपं नाहीये. खूप कठीण असतं. बाळा, जे काही करताय ना पूर्ण विचार करूनच करा. आणि प्रशासनाची मदत तर नक्कीच घ्या. हो बाबा. नाहीतर ही लोक खूप धोकादायक आहेत. हो बाबा. चला नाश्ता करून घ्या.
तसं मी हे सांगण्यासाठी फोन केला होता की माझा प्लॅन चेंज झाला. मी इंडिया येतोय. आय एम कमिंग नाव. मी विचार केला की नवनीतजींना इन्फॉर्म करावं. या शुअर, ॲब्सोल्युटली. थँक्स. त्यांना सांगा की सारे पेपर्स तयार ठेवा. डील इज ऑन. डोंट बी स्टुपिड निशा. इतकी मोठी अपॉर्च्युनिटी, इतका मोठा चान्स काहीही न करता बसल्या जागी रोज रोज नाही मिळत. आणि जर सगळं काही बरोबर झालं तर या चालीमध्ये शहसुद्धा आणि मातसुद्धा. खूप बेइज्जत केले तुम्ही लोकांनी मला. काय काय नाही बोललात मला. चोर, धोकेबाज, ड्रामेबाज. आता मी दाखवते की असली ड्रामा काय असतो. आणि असा ड्रामा दाखवेन की पॅन्टवरून लंगोटीवर याल तुम्ही लोक. एका गोष्टीचा सूट घेणार तुमच्याकडून. बेबी आत्या. माझं कॅनडाला जाण्याचं तिकीट काढणार होत्या ना तुम्ही. आता बघा तुम्ही, मी तुमचं आश्रमात जाण्याचं तिकीट नाही काढलं ना तर माझं नाव सुद्धा निशा नाही. आणि रश्मी, तू माझ्या दादाला सगळं काही माहिती आहे. तुझ्या दादाला हे तर माहिती आहे ना की जर शनी कोणाच्या मागे लागतो ना तर त्याचा पिछा 7.5 वर्षांनंतर. आणि जर मी कोणाच्या मागे पडली ना त्याला निस्तना भूत केल्याशिवाय सोडत नाही. गेट रेडी गाईस, कारण आता तुमच्या बर्बादीची वेळ सुरू झाली. अँड द काउंटडाऊन बिगिन्स नाव. सुनबाई, हे सगळं काय आहे? आई बाजारात गेले होते. घरी येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी कपडे आणायला गेले होते. बघा, गुलाबी रंग किती उठून दिसतो ना. अरे देवा, ह्या मूर्ख बाईला आता तरी अक्कल दे रे. तू बाजारात गेली होतीस तर मला विचारायचं तरी की काय आणू आणि काय नको आणू, आणि जाऊन काय घेऊन आलीस? हे गुलाबी रंग. तुला माहितीये की हा कोणासाठी असतो? कुणासाठी? फक्त आणि फक्त मुलींसाठी. अगं उमा, मी जे सांगते ते तुझ्या भल्यासाठीच सांगते. माझं काय आहे, आज आहे उद्या नसे नाही. पण विचार कर, जर मुलगा झाला तर तुझ्या म्हातारपणाचा आधार बनेल. एवढा सगळा कारभार चालवेल, वंश पुढे चालवेल आपला. तुला समजतंय ना मी काय सांगतेय ते? हो हो आई. बघ, माणूस जसा विचार करतो तसंच होत असतं. जर मुलाचा विचार केला तर मुलगाच होणार. उमा, आज जर तुला स्वतःचा मुलगा असता तर आतापर्यंत तू आजी झाली असतीस, नातवंडांसोबत खेळली असतीस, सुनबाई तुझी सेवा करत असती. मला माहिती आहे की तू ध्रुवला स्वतःचा मुलगाच मानतेस, पण मानणं आणि स्वतःचं असणं यात फार मोठं अंतर असतं. तुला काय माहित, तुझं निस्संतान असणं मला किती वाईट वाटतंय ते. मोठीची तर कूस भरली, पण तुझी कूस नाही भरली. याला नशीब म्हणायचं नाही तर आणि काय म्हणणार? माहिती नाही त्यावेळेस बाबाजी कुठल्या जागी जाऊन जप करत होते. जर ते असते ना तर त्यांनी सिद्ध केलेलं चूर्ण खातात चमत्कार झाला असता. तुला ती सरला आठवते ना? हो आई, ती जी माझ्यासोबत शिकायची ना, तिला कशी विसरीन मी? बघ ना,
तिच्या सोनोग्राफीमध्ये मुलगी दाखवली होती. तिचा 7वा महिना सुरू होता. मी तिला बाबांचं सिद्ध केलेलं चूर्ण दिलं आणि मग काय, मुलगीच्या ठिकाणी मुलगा झाला. अरे हो आई, या गोष्टीवर चर्चा खूप झाली होती. मी सुद्धा ऐकली होती. पण मला हे माहित नव्हतं की ते सगळं तुम्ही. अशा गोष्टी गुपचूपच केल्या जातात, सगळ्यांना सांगून नाही. बघ ना, परक्यांनी मी सांगितलेलं ऐकलं आणि आपले हे ऐकायला तयारच नाहीयेत. नाही, असं काय म्हणताय तुम्ही आई? का नाही ऐकणार? सगळेजण ऐकतील. तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात आणि तुम्ही तर घराचं हितच जपणार ना. बरं झालं तुझ्या लक्षात ही गोष्ट आली. ते आता जसं जसं मी सांगत जाईन, बस तसं तसं करत जा. मग बघ, मुलगाच होणार. अरे नंदू, जरा पाणी घेऊन ये रे, घशाला कोरड पडलीये. आई, मी घेऊन येते. काय बघतेस रोशनी? ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाबतीत बघते. बहुतेक नेटवरच मिळेल काहीतरी. रोशनी, ही केस तितकी सोपी नाहीये जितकी आपल्याला वाटतीये. तू मुलांना तर शोधून काढलंस. हे काही मोठं काम नव्हतं. मोठं काम तर हे आहे, त्यांना त्या दलदलीतून काढून त्यांना एका सुरक्षित जागी पोहोचवणं. दृष्टीताई, तू अगदी करेक्ट बोलतेस. मामला ना फारच गुंतागुंतीचा आहे. तो कल्लू आहे ना, दीड शहाणा आहे तो. उगाच नाही त्याने त्या मुलाने एवढे दिवस सांभाळून घेतलाय. काही कळलं का रोशनी? नाही ताई, माहितीये त्यांना पकडणं इतकं सोपं नाहीये. पण मी सुद्धा हार नाही मानणार. समस्या आहे तर त्याचं उत्तरही नक्कीच असेल. उत्तर तर असणार रोशनी, पण मला वाटतं हे आपल्या एकट्याच्या आवाक्यातलं नाहीये. ह्यात माहित नाही किती दलाल असतील आणि माहित नाही किती एजंट असतील ते. दृष्टीताई, मी पण एकदम ऍग्री करतो. हा जो भ्रष्टाचार आहे ना, त्याची मलाई बरोबर वरून खालपर्यंत वाटली जात असणार. काय माहित, या त्या डिपार्टमेंटची माणसं देखील मिळालेली असतील ज्यांच्या अंडर हा क्राईम येतो. तू बरोबर बोलतोस मुन्ना. लहान मास्यांना पकडून काहीच नाही होणार. मोठ्या मगरीला पकडायला पाहिजे. आता जर मोठ्या लोकांना पकडायचंय तर मदत देखील मोठ्या माणसांचीच घ्यावी लागेल. तेच तर मी सांगते रोशनी. नाहीतर आपण या नेटच्या नेटमध्येच अडकून बसू. आपल्या लोकांना लवकरात लवकर काही ना काहीतरी करायला पाहिजे. नाहीतर असं होईल की ती लोक त्या मुलाला दुसरीकडे कुठेतरी घेऊन जातील ना. तू बरोबर बोलतोस मुन्ना. मी आता नवनीतजींना फोन लावते. शारदा, शारदा, मी आलोय ग. आले आले. हे घ्या पाणी. काय झालं? फार थकलेली दिसते तुम्ही. हो शारदा, आज ऑफिसमध्ये जरा जास्तच काम होतं ग. मी तुमच्यासाठी आल्याचा चहा बनवते. सगळा थकवा असा गायब होईल. शारदा, हा प्रश्न आल्याचा नाही आहे बरं का, तुझ्या प्रेमाचा आहे, तुझ्या भावनांचा आहे. त्यामुळेच तर फरक पडतोय. आले आत्ता चहा घेऊन. मामी, सिमरन, अरे, कशी आहेस तू बाळा? किती बारीक झालीस तू. नाही मी तर तशीच आहे.
अरे बाळा, तुझ्याशिवाय तर आम्हाला करमतच नाहीये. ये 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 बस हा माझ्या बाळा, बस बस बस. हं? बाळा, तू एकटी चालली आहेस? आई कुठे आहे तुझी? मी एकटीच कशी येऊ शकते? मला तर रस्ता पण माहित नाही. बाळा, मग कशी ग आली आहेस तू? मी ड्रायव्हर काकांच्या सोबत आली. हा. म्हणजे तू स्कूलमधून आलीस? हो मामी. फार चांगलं केलंस बाळा. कधी कधी असंच येत जा. तुझे मामा काही वेळापूर्वी खूप थकलेले होते आणि तू आल्यावर बघ आता कसे त्यांचा थकवा निघून गेलाय. शारदा, आपल्या सिमरनला बघून कोण नाही का खुश होणार? खूप नशीब मिळवावं लागतं अशा मुलीसाठी. बाळा, तू स्कूलमध्ये काही खाल्लंयस का? हो मामा, मी लंच सुद्धा केला आणि इव्हिनिंग ब्रेकफास्ट सुद्धा केला. अरे वा. बाळा, तुला आठवण येते आमची? खूप. तसं तर बाबांच्या घरात ब्रेकफास्टसाठी खूप सारे चांगले चांगले पदार्थ बनतात, पण जी माझ्या मामीच्या हाताचे पोहे खाण्यात येते ती मला तिथे नाही येत. तर याचमुळे बाळा की मामी खूप सारं प्रेम त्यात मिसळून बनवते. हो ना? बाळा, तुझे आई बाबा कसे आहेत? खूप चांगले आहेत मामी. आईला आठवण येते आमची? खूप आठवण काढते. दिवस रात्र तुमच्याच बद्दल बोलत असते. तुला माहिती आहे मामी, आम्ही सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाणार आहोत. अच्छा. अरे वा, ही तर खूप चांगली न्यूज आहे. तुझ्या बाबांनी वेळ काढला. हो मामा, ते तर माझ्यासाठी काहीही करू शकतात. जे मी सांगते ते तेच करतात. ही इज व्हेरी स्वीट. बाळा, स्वतःची काळजी घे. फार कमजोर वाटतेस. दूध पितेस ना झोपण्या अगोदर की बंद केलंस? नाही मामी, मी रोज झोपण्यापूर्वी दूध पिते. वाटत तर नाहीये बाळा. ते ह्यामुळे मामा, कारण मामीच्या हाताने दिलेल्या दुधात जरा जास्तच प्रेम मिसळलेलं असतं. ते तर खरंच आहे बाळा. मी एक सांगू बाळा, तू असंच आम्हाला भेटायला येत जा. आम्हाला खूप बरं वाटेल. तुझ्याशिवाय या घरात फार उदास उदास वाटतं का? जेव्हा आम्ही जेवण करायला बसतो ना, तेव्हा तुझी मामी तुझ्या त्या खुर्चीकडे सारखी बघत असते. मग आम्ही त्या विचारात पडून जातो की कुठे गेली ती निरागस मुलगी जी आम्हाला नेहमी प्रश्न विचारत राहायची. अहो मामा, हे काय, तुम्ही तर उदास झालात. तुम्ही उदास नका होऊ. मी अशीच येत जाईन तुम्हाला भेटायला. अच्छा, आता मी निघते. आई वाट बघत असेल ना? बरं बाळा. बाळा, तुझ्या आईला देखील सांग की कधी इकडे देखील चक्कर मार. ठीक आहे? थांब जरा, मी आले. इकडे ये तर. घे, तुझ्या मामीने तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय. घे ना. थँक्यू मामी फॉर दिस चॉकलेट. बरं, मी आता निघते. ठीक आहे बाळा, स्वतःची काळजी घे. मी हिला गाडीपर्यंत सोडून येते. चल. बाय मामा. बाय बाळा. चल. रहीम चाचा, आणा, मी चहा बनवते. अहो नाही नाही, मी असताना तुम्ही कशाला त्रास काढता? मी आहे ना, मी स्वतः बनवतो. रहीम चाचा, तुम्ही तर मला काहीच बनवू देत नाही. जर असंच मी घरात बसून राहिले ना तर एक दिवस माझं शरीर काम करायचं बंद करेल. तुम्ही संपूर्ण घरातलं जेवण बनवता. कुठली वस्तू आणण्याच्या निमित्तानं माझे देखील वॉक होईल. एक मिनिट, मी बघतो. नाही नाही चाचा, मी सांगितलं ना, माझी देखील वॉक होईल. मला वाटतंय सिमरन आली. मी आत्ताच आले. हो. सिमरन आली. बघूया टिफिन हिने पूर्ण संपवलाय की नाही. अरे वा, रहीम चाचा बघा, सच गुड गर्ल. माझं सोनू बाळ, तिने तिचा डबा पूर्ण खाल्ला. व्हेरी गुड. चाचा, ती हट्ट करते की तिला नूडल्स खायचे. मी आता तिच्यासाठी नूडल्स बनवून देतो, आताच. रहीम चाचा, मलाही काहीतरी करू द्या. अहो तुम्ही आत्यानं जाऊन चहा द्या, मी नूडल्स बनवते. अरे, ही तर सरळ सरळ बनवेगिरी आहे. बनवेगिरी? अरे नाहीतर काय, मला सांगितलं चहा बनवून आणतो आणि इथे तर नूडल्स बनवतायत. आणि रहीम चाचा, तुम्ही काय म्हणालात की मी आत्ता चहा घेऊन येतो म्हणून? मग चहाची पत्ती आणायला का आसामला गेला होतात? अहो नाही नाही आत्या,
चहा तर तयार आहे, हे बघा ना. चहा तयार होता तर आणलात का नाही? आईस टी बनवून पाजणार. आणि लता तू तू काय म्हणालेलीस? आता घेऊन येते आणि तू इथे काय करतेस? सॉरी आत्या, मी चहा घेऊन येतच होते तितक्यात सिमरन आली आणि नूडल्स खायचा हट्ट करत होती. ह्या सिमरनची मजा चालू आहे. फिरण्यासाठी बाहेर देखील जाते आणि तिच्यासाठी नूडल्स पण बनवतात. एक गोष्ट सांगू लता, हे लहानपण ना खूपच चांगलं असतं, हो ना? खरंच. आत्या, तुम्ही जाऊन बसा ना, मी तुमच्यासाठी चहा पाठवते. अरे, माझ्या एकटीसाठीच का? आत्या, मी नूडल्स बनवते, मी किचन मध्येच पिऊन घेईन. तर ठीक आहे, मी देखील इथेच उभी राहून पिणार तुझ्यासोबत. बघ लता, तू तुझं पूर्ण आयुष्य हे किचन मध्येच घालवलंयस. आता नवीन नवीन लग्न झालंय, वेगवेगळ्या जागी जा, फेरफटका मारा, मजा करा. आणि हे किचन कुठं पळून चाललंय? नंतर तर तुलाच सांभाळायचंय ना. हो बेबी आत्या, हीच गोष्ट तर मी यांना समजावत होतो. तुम्ही गप्पच बसा रहीम चाचा, मला तुमचं एक्सपोर्ट कमेंट नाही पाहिजे. हं? अरे, हसताय का? एक्सपर्ट कमेंट. तेच तर, ही मेली इंग्रजी पण ना कुठेतरी मिस्टेक होऊनच जाते. आता काय झालं? मिस्टेक. तेच तर. चहा द्या. चहा द्या. तुम्ही मला हे सांगा की या गुन्ह्यासाठी कल्लूवर कुठले कुठले चार्जेस लागू शकतात? हे बघ बाळा, कलम तर बरेच लावले जाऊ शकतात, कारण हे चाइल्ड लेबरच्या उल्लंघनचं प्रकरण आहे. आणि मुलगाच होणार. होणार, नक्कीच होणार. आणि त्याचा देखील उपाय मी केला आहे. उपाय?